म्हणजे प्रत्यक्ष मनोबल जे की शेवटी असतं प्रशासनाचा गाढा अनुभव, नियमांची अचूक जाण आणि समाजाविषयी तळमळ त्यांच्या व्यक्तिमत्वातून स्पष्टपणे जाणवते. अशा भालेराव सरांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत. म्हणतात ना, अनुभव हाच जगातील सर्वात मोठा गुरु असतो. अशाच एका अनुभवी आणि आदरणीय गुरुचे मार्गदर्शन आता आपल्याला लाभणार आहे. मी माननीय श्री भालेराव सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. जागतिक आदिवासी दिनाच्या आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित शुभांगी काँग्रेस मॅडम, यशवंत कोकणी सर, विजय गुरु साहेब, अनिल राठोड, वाघमारे सर, टिटकारे सर, टिटकारे मॅडम, कुडळ साहेब, तांगड साहेब, थोरात साहेब व इतर सामाजिक कार्यकर्ते सर्व उपस्थित राहतील. सर्व मुलामुलींना माझा जय जवान जय आदिवासी. मला अचानक इथे जे बोलवलं गेलं, खरं तर मला अगोदर बोलवलं होतं, पण मला काही कारण असल्यामुळे मी येऊ शकलो नाही. मी सांगितलं होतं मला हे जे काही बोलावून जे अतिस्थान केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभार मानतो. मी 1992 ला सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून एमपीसी मार्फत माझी निवड झाली आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर मी स्टाफ सिलेक्शन कमिशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दीव, दमण, दादरा नगर हवेली या कार्यक्षेत्रामध्ये नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड अँड शेड्यूल्ड ट्राइब्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मध्ये नोकरीला होतो. त्यामुळे मी महाराष्ट्रभर सर्व जिल्हे, सर्व तालुके, मॅक्सिमम गावं गुजरात मधली, गोव्यामधली सगळी पाहिली आहे. त्याच्यामुळे मला जवळून असे शेड्यूल कास्ट आदिवासी मध्ये त्या काही जो भाग पाहिलेला आहे, तो समस्या त्या मी मला जवळून चांगल्या माहिती आहे. म्हणून मी जेव्हा आदिवासी विकास विभागामध्ये काम करायला लागलो त्यावेळेस माझी पहिली पोस्टिंग यवतमाळ जिल्ह्यामध्ये झाली आणि यवतमाळमध्ये 1 वर्ष काम केलं आणि शिस्त लावण्याचा जो प्रयत्न केला तर माझी तिथं लगेच बदली झाली. त्याच्यानंतर मी नाशिकला आलो. नाशिकला मी सहाय्यक प्रकल्प अधिकारी, सहाय्यक आयुक्त, उपायुक्त आणि समाज कल्याण आपल्या या पडताळणी समितीमध्ये देखील उपसंचालक आणि वरिष्ठ संशोधन अधिकारी आणि सह आयुक्त म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी काम करायचा मला योग आला. आपल्याला माहिती आहे प्रत्येक राष्ट्रपती महोदय प्रत्येक राज्यासाठी अनुसूचित जमातीची यादी जाहीर करतात आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतरच कोण आदिवासी आणि कोण आदिवासी नाही या बाबतीचे जे 342 मध्ये जे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये तरतुदी केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे ते शेड्यूल यादी डिक्लेअर केली असते. शेड्यूल म्हणजे सूचित असते आणि त्याच्यामध्ये जातीचे जमातीचे नाव दिलेले असतात. आपल्या 1950 ला पहिली यादी 6 सप्टेंबर 1950 ला पहिली यादी आली. दुसरी यादी 1956 ला आली. तिसरी यादी 1973 ला आली आणि अशा याद्या आल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये 47 जमाती होत्या. त्या 47 जमातीपैकी 2 जमाती थोरली आणि चोथरा महाराष्ट्र शासनाने वगळली, कारण त्यांची लोकसंख्या आढळून आली नाही आणि मग वगळल्यानंतर एकूण 45 जमातीचा समूह आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. त्या 45 जमातीच्या समूहामध्ये आपल्याला एकूण 141 जमाती आढळून येतात महाराष्ट्र राज्यामध्ये. आता आपण पाहतोय जेव्हा आपल्याला शिक्षणामध्ये जातीचा दाखला आणि वैधता प्रमाणपत्र हे गरजेचं आहे, त्याशिवाय आपल्याला त्या सवलती मिळत नाही. म्हणून जातीचे दाखले देते वेळेस साहेब आपण आता मजूरमध्ये काम करता
जातीचे दाखले जेव्हा 6 सप्टेंबर 1950 ला यादी महाराष्ट्रात आली आणि त्यावेळेस मुंबई राज्य होतं, विदर्भ होता आणि मराठवाडा होता. त्याच्यामध्ये 1953 पासूनच जातीच्या बाबतीमध्ये चोरी करायला सुरुवात झाली आणि तेव्हापासून बरेचसे लोक बिगर आदिवासीचे फायदे घेण्याचा प्रयत्न केला. ताण वाढले आपल्या आदिवासीसाठी आणि आताही कुणीतरी अशाच प्रकारची परिस्थिती आपल्याला अशी आढळून येते. हा प्रदीर्घ अनुभवानं मी तुम्हाला सांगतोय. आणि खऱ्या अर्थानं जे बोगस लोक आपल्याला एमपीसीच्या यादीमध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा मेडिकल इंजिनिअरिंगच्या यादीमध्ये जेव्हा पाहतो त्यावेळेस मॅक्झिमम पटे कोणत्या अशा प्रकारचे आडनाव आहेत ते आदिवासी नाही यादीमध्ये आपल्याला येतात. मंदिरबाबू समाज फार मोठ्या प्रमाणात आहे, त्यानंतर गोष्टी समाज आहे, कोळी समाज आहे, त्यानंतर तळवी मुस्लिम मध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. अशा प्रकारच्या जातीसाठी त्यावेळेस तत्कालीन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्या समितीने असा निर्णय घेतला की त्या जात चोरी आपल्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून जे महसूल विभागाचे अधिकारी असतात त्यावेळेस माधुरी पाटलाचा निर्णय लागण्याच्या अगोदर तहसीलदार हे जाती दाखले देत होते. आणि याच्यामध्ये त्यांच्या चालनीतील परंपरा कुठल्या एरियामध्ये आदिवासी आहे आणि कुठल्या एरियामध्ये नाही आहे त्याचं सखोल असं विश्लेषण करून त्यावेळेस डॉक्टर कोणीकारी साहेबांनी एक 1985 ला एक GR काढला आणि तो GRच्या आधारे सक्षम प्राधिकरणाचे तहसीलदारांनी कुणाला दाखले द्यावे त्याच्या काय माहिती आहे या बाबतीत सविस्तर टिप्पणी दिल्यानंतरही बरेचसे लोक आपले बनावट कागदपत्र तयार करून जातीचे दाखले घेतात. आजही परिस्थिती फार मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा मेडिकल आणि इंजिनिअरिंगला जेव्हा जातो त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी होत आहे आणि फक्त ऍडमिशन जे काही मेडिकल इंजिनिअरिंगला जे मिळत होतं त्या ह्याच्यामध्ये प्रतिज्ञापत्र द्यायचं आणि कॉलेजला ऍडमिशन घेऊन घ्यायचं आणि ऍडमिशन एकदा घेतलं की तो विद्यार्थी पुन्हा फिरून आपल्याकडे येत नाही. आणि अशाच परिस्थितीमध्ये जे डॉक्टर, इंजिनियर, वकील मॅनेजमेंट मध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये घुसले. म्हणून दिलीप विठ्ठल बांबळे आपले खेड राजगुरुनगरचेच आहेत, जे आंबेगाव जुन्नर मध्येच आहेत, ते कोर्टामध्ये ते टाकले आणि त्याच्यामध्ये असं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की आपण ऍडमिशन घेतल्या वेळेस वैधता प्रमाणपत्र सादर केलं पाहिजे. त्या मॅनेजमेंट कोर्टामध्ये किंवा या प्रोफेशनल कोर्सेस मध्ये विद्यार्थी जेव्हा प्रवेश घेतात त्यावेळेस वैधता प्रमाणपत्र कंपल्सरी केलं गेलं. आणि अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमच्याकडे प्रकरणं आली. प्रकरणं आल्यानंतर टाइम लिमिट जेव्हा ऍडमिशनचे असतात त्यावेळेस फार कमी असतो आणि अशा परिस्थितीमध्ये दक्षता पथकाकडे चौकशी झाल्यानंतर जे प्रकरणं येतात त्याची सुनावणी घेऊन त्याची प्रक्रिया आहे. माधुरी पाटलांच्या निर्णयानंतर कायद्याच्या नियमाप्रमाणे जे कॉन्स्टिट्यूशन कमिट्या म्हणून आपल्या सध्या महाराष्ट्रामध्ये 17 कमिट्या काम करतात. त्या कमिट्यामध्ये जेव्हा हे प्रकरण येतात त्याच्यामध्ये मॅक्सिमम मध्यम जे काही एसबीसी मध्ये आहेत, कोळी आहेत, त्यानंतर पद्मशाली आहेत, अशा अनेक जाती आहेत जे की फार मोठ्या प्रमाणामध्ये जे फायदे घेत आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये खरे जे आदिवासी आहेत ते दूर राहतात, बिलमध्ये कुठेतरी कमी असतात आणि हे चारजोड मंडळी आहे त्यांचं बिल जे असते त्याचा नंबर लागून जातो आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना बिलच्या प्रमाणामध्ये त्यांना ऍडमिशन मिळतं आणि खरे आदिवासी आपले वंचित राहतात. त्यासाठी जेव्हा हे बँक द्यायचं जेव्हा कंपल्सरी केलं सरकारने किंवा कोर्टाने त्यावेळेस हे टाइम लिमिट कमी आहे म्हणून मध्यंतरी मग आम्ही जेव्हा हे प्रकरण इन्व्हेट करत होतो इन्व्हेट केल्यानंतर ते कोर्टात जातात आणि कोर्टात काहीतरी टेक्निकल बाब ते आणि कंडिशनल व्हॅलिडिटी मध्ये आज जवळपास 3 ते 4 हजार विद्यार्थ्यांनी कंडिशनल व्हॅलिडिटी घेतली आहे आणि त्यांचे प्रवेश सुरू आहे. त्यांना आपण नोटीस दिली तर नोटीसला आपल्याला प्रतिबंध केला जातो कोर्टाकडनं आणि कोर्ट सांगतं की तुम्ही कंडिशनल व्हॅलिडिटी त्याच्या कुटुंबाचे काही वडिलाला, भावाला, बहिणीला त्या व्हॅलिडिटी मिळाली असतात त्या व्हॅलिडिटी देखील तुम्ही रद्द करू शकता. आणि इकडे नोटीस दिली की आपला ते कोर्ट त्याचे वकील मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची बाजू चांगली मांडतात आणि स्टे आणून त्यांचं मेडिकल इंजिनिअरिंग डीएड किंवा प्रोफेशनलचे काही कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये ऍडमिशन काय राहतं त्यांचे शिक्षण पूर्ण होतं आणि आपला खरा जो आदिवासी आहे तो वंचितच राहतो. तीच परिस्थिती
स्पर्धा परीक्षेमध्ये एमपीएससी युपीएससी मध्ये एमपीएससीच्या बाबतीमध्ये आपल्याला लक्षात येतं फार मोठ्या प्रमाणामध्ये 11वी 12वी सायन्सला असताना आमच्या जे काही अगोदरचे जे काही महाभाग होते त्यांनी ते वैधता दिल्या आणि त्याच्यामुळे त्यांना जेव्हा स्पर्धा परीक्षा जेव्हा पास होतात त्यावेळी आज पाहतोय आम्ही की क्लास 1 क्लास 2 ऑफिस याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मध्यवर्ग गोष्टी हे फार मोठ्या प्रमाणामध्ये घुसलेले आहेत आणि त्याचा फायदा ते आजही घेत आहेत. त्याला प्रतिबंध करण्यासाठी आपण सामाजिक संघटना देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये कोर्ट केसेस इंटरव्ह्यू केसेस हे दाखल करतात. तरीही काही त्याच्यात लवकर निर्णय लागत नाही. आता खरं तर जात ही जन्माला येते पण आता हे कोर्टाने देखील आपल्याला जात निर्माण केली आहे जात जमात निर्माण केली आहे आणि त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यावर अन्याय होत आहे. आता आपण जर पाहिलं सेन्सस मध्ये जे आकडे आपण आता बघायचे तरी मला विचारलेलं आहे जनगणना 1931 1941 1951 1961 71 81 त्यानंतर 91 2001 आणि आताची जे 2011ची जी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये 1976 ला जे क्षेत्रमंडळ उठवलं त्याच्यामुळे या एरियामध्ये एक 5 जिल्हे आणि 25 तालुके या कार्यक्षेत्रामध्ये कोळी माधव आणि ठाकर या जमाती राहतात अशा प्रकारचं बंधन त्यावेळेस होतं. पण पार्लिमेंट मध्ये एक कायदा आला आणि त्याच्यामध्ये एरिया शिक्षण कुठं त्याचा उद्देश असा होता की आपण शिक्षणाच्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने या एरियाच्या बाहेर शिक्षण घेतो त्यांना देखील त्याची संधी मिळाली पाहिजे हा उद्देश होता. पण पाच फुटला आणि सगळेच जे काही गरबू असलेले जे आदिवासी झाले आणि सगळे मिक्स होऊन फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या त्याच्यात वाढून आलेली आहे आपल्याला तिथे. कारण सेन्सस मध्ये जेव्हा दारावर जाऊन तो किलोमीटर आपला जो काय माहिती विचारतो तुम्ही कुठल्या जातीचे कुठल्या जमातीचे तो आदिवासी असलेला देखील हे आदिवासी आहे सांगतो आणि त्याच्याकडे काही पुरावा वगैरे मागितला जात नाही आणि अशा प्रकारे सेन्सस मध्ये आपल्याला लोकसंख्या वाढली. उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं सातारा जिल्हा जो शेजारचा आपल्या पुणे जिल्ह्याचा लागून आहे त्याच्यामध्ये 1931 41 51 त्यानंतर पर्यंत 71 पर्यंत 81 पर्यंत कोळी 7 म्हणून तिथे नमूद आहे माझे कोळी नाही आहे. पण आज सेन्ससच्या आधारे तुम्ही जर पाहिलं मला जे काही जे कागद दिलेलं आहे त्याच्यामध्ये साताऱ्यामध्ये आपण मला कोळी महादेव मोठ्या प्रमाणात दिसतात. पण जात सिद्ध करण्याची जबाबदारी त्याच्या चालीरीती परंपरा जे काही वेशभूषा आज जे आपण पाहतोय जागतिक आदिवासीच्या दिनानिमित्त ते वनकन्या आलेले आहे ते सुंदर मोर विषय वगैरे लावून आलेले आहे हे जे काही कल्चर आहे त्याची बोलभाषा आहे संस्कृती आहे चालीरीती आहे हे आपण पाहिल्यानंतर ते आपण जतन केलं पाहिजे हा उद्देश म्हणून देखील सांगितलेला आहे. आपण विकसित तर व्हायचंच आहे पण आपल्या चालीरीती बोलभाषा आपण पाहतोय मार्फत बोली भाषेचा देखील अभ्यास केला जातो. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 11-12 बोली भाषा आपल्याला पाहायला मिळतात. हिंगोली आहे पावरी आहे कोकणी आहे त्यानंतर कोळी महादेवची काही भाषा आहे वारदीची आहे तिकडे गोंडी आहे अशा अनेक जी भाषा आहेत त्याचं ते जतन झालं पाहिजे त्याच्या चालीरीती परंपरा आपणच जतन केला पाहिजे. नाहीतर मग आपला भविष्याचा जो काळ आहे तो फार कठीण जाणार आहे आणि मग असं होईल की आताही शासनाची अशीच पॉलिसी झालेली आहे की रिझर्वेशन जवळपास नाहीसं करत आहे. कॉन्ट्रॅक्चुअल मध्ये शासनामध्ये निर्माण करत आहे आणि कॉन्ट्रॅक्चुअलला काय आज आहे उद्या नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. शाश्वत असं आपल्याला राहिलेलं नाही म्हणून ज्या काही स्पर्धा परीक्षा मध्ये मगाशी अति सुंदर पिंटे साहेबांनी जे काही आपल्याला आव्हान केलेलं आहे हे विचारतात आहे आणि आपण जे काही अडचणी असतील त्यांचा नंबर घ्या आमचा नंबर घ्या काही अडचण असेल तर तुम्हाला आम्ही नक्की सल्ला देऊ. साहेबांनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्या केंद्र मार्फत ज्या काही स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षण दिलं जातं त्याचा अर्थ आपण खूप जरा बऱ्यापैकी मेहनत केली पाहिजे. आम्हाला आठवतंय मी प्रकल्प अधिकारी असताना मी घोडेगावला प्रकल्प अधिकारी होतो नाशिकला होतो तळोद्याला होतो नंदुरबारला होतो त्यानंतर यवतमाळला होतो अशा बऱ्याच ठिकाणी जेव्हा प्रकल्प अधिकारी जेव्हा मी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या शाळेच्या शिक्षणामध्ये गुणवत्ता जी आहे ती फार चांगली आहे आणि मग आदिवासी काय त्याला आंदोलन आहे
तो हुशार नाही. आपल्या शिक्षकांनी देखील चांगलं शिकवलं पाहिजे. ज्यांनी जाणीव आपल्या जे काही आपला पगार मिळतो त्या पगारात त्या मुलांसाठी ते राहायला पाहिजे. मी तर रात्री घरी बेरात्री असं खेळाला भेट द्यायची. आपले शिक्षक चांगलं राहतात. आपले मुलं कुठेतरी जंगलात त्याच्या खोऱ्यात कुठेतरी फिरतात, कुठेतरी ते पिळा असतं, स्नेक बाईट होते, कुठे झाडावर चढतात, पाय मोडणार, हात मोडणार, कुठे गळून पाणी मिळणार. अशाच प्रकारचे मला त्या डिपार्टमेंटचे अनुभव आलेले आहेत. आणि मी जेव्हा स्ट्रिक्ट करायचं तर माझ्या मध्या व्हायच्या. आता तुकाराम मुंडेची बोलली तर आता काही 17-18 आहे. माझे तर एका महिन्यात 4 मध्ये झालेले आहेत. म्हणजे फक्त मी आमच्या कमिशन साहेबांना भेटतो आणि त्यांना म्हटलं सर मी नियमानं काम करू का नको. आणि नियमानं का मग काय मला एका ठिकाणी टिकू दिलेला आहे. मला तुमच्या घोडेगाव मध्ये देखील तुमचे जे राजकीय लोक आहेत आदिवासीचा वापर लोक घेतात आणि मग कुठेतरी आपलेच भेदी लोक असतात त्यांना एखादं जाऊन सांगायचं. नाहीतर मी घोडेगाव मध्ये राहतो तर घोडेगाव मिसळ करून टाकला असतो. आज तुम्हाला मी सांगतो ते विद्यार्थी असते त्या मुलामध्ये काय असतं खेळाची बातचीत झाली. 222 कोटी रुपयाचा आक्षेप्या त्या शनिवार होते मुख्यमंत्री होते आणि डॉक्टर टी.एस. मीना साहेब त्यावेळेस आम्ही जो प्लॅन केला ते प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याचं रुग्णालयामध्ये एक शिक्षण शाळा असेल तर त्या शाळेचे बांधकाम रस्ते पाणी अशा प्रकारचे अनेक कामं केलेले. कारण आदिवासीचा विकास म्हणजे फक्त शिक्षण आहे भौतिक विकास पण झाला पाहिजे. त्या शाळेला इमारती चांगल्या पाहिजे. त्या जेव्हा शाळा आणि बांधकाम केले त्याचा उपयोग मी बरोबरपणे केला. 47 शाळा होत्या त्याच्या 35,000 शाळा माझ्या काळामध्ये बांधकाम करायचे आणि 35,000 बांधकाम त्यांना बेसिक चांगल्या सुविधा मिळायला पाहिजे. त्यांचं राहण्याचे ठिकाण चांगलं झालं पाहिजे. त्यांना जेवणाला दर्जा चांगला मिळाला पाहिजे. अनेक ठिकाणी आपल्या काही पुढे चिंता होती. मग आमचे 2 अधिकारी मी पाठवले एक इन्स्पेक्टर आणि एक एमपीओ. त्या आपल्या मुलाने त्या एमपीओला आणि इन्स्पेक्टरला होळीमध्ये टाकून टाकलं आणि मग पुन्हा तो प्रश्न आला. मग मी दुसरा इन्स्पेक्टर आणि एक पाठवून दिला त्यांना मी बोलून टाकलं. आता मग मी राहिलो मीटिंग संपली आमच्या मुख्याध्यापकाची आणि वार्डनची मीटिंग चालू होती. मीटिंग संपल्यानंतर मी रात्री 8 वाजता त्यांच्याकडे गेलो तर आपले काही जे विद्यार्थी आहेत जो प्रामाणिकपणे त्या आपल्या आदिवासीसाठी मी आदिवासी नाही पण आदिवासी प्रामाणिकपणे काम करतोय. मी भल्या संघर्ष घेतलेला राजकारणी लोक देखील माझ्याशी पक्का जे घेतलेले आहेत त्यांचं देखील मी ऐकलेलं नाही. त्याच्यामध्ये नावं सांगत आहेत त्याला तात्काळ निलंबित करा. पण सरपंच साहेब होते किंवा आमचे अधिकारी होते तेव्हा विधानसभेत प्रश्न आला त्यावेळेस ते समाज कल्याणाचा विचारला गेला. समाज कल्याणाच्या लक्षात आदिवासी विकास विभागाचा विषय आहे तो आदिवासी विभाग पाठवा. मग आदिवासी विकास विभागाकडनं आम्हाला 15 त्यावेळेस संभाजीनगरला त्यांनी सांगितलं किंवा आदिवासी समाजाला देखील भेटतो आणि म्हणे भाडेराव करण्यासाठी काम करतो ना त्या पाठीशी मी आज जाणार नाही आणि अशा प्रकारे तुम्हाला आश्वासन दिलं. मला नाशिकला परशुराम सभागृहामध्ये एक तीर कापड देऊन माझा सत्कार केला आणि हा तीर कापडाचा जो भाग आहे मोगल लोकांच्या वतीने मोगल लोकांच्या दिशेने तुम्ही मारला पाहिजे आणि मोगल लोक थांबले पाहिजे अशा प्रकारचं मला तिथे समाज केला. अशा प्रकारचं त्या कृपा पाठाने मला तिथे मतदान केलं आणि प्रस्ताव या ठिकाणी केला. त्यावेळेस ह्याचा फिलिपिन करायचा प्रश्नच नाही. उलट ह्याचा वेतन वाढ द्या कारण हे खऱ्या दिवशी काम करताय. अशा प्रकारच्या घटना माझ्या आता हे कामकाजाची जे घटना आहे मगाशी या साहेबांनी उल्लेख केला. बघा एक घटना शासकीय कार्यालयामध्ये KRDA मध्ये तिथं संशोधन आणि प्रशिक्षण सांगतं तिथे जागतिक पडताळणीचे जे निरीक्षण केले जातात त्याच्यामध्ये तो संजय कोळी नावाचा प्रदूषित कॉलेजला प्राध्यापक आहे. ते जे काही विद्यार्थी असतील कदाचित त्यांच्या शिकलेले असतील तो एवढा धाडसी आणि तो एखादी ग्रामीण भागामध्ये जे गोठीड मधून आहे चिटकले ते रक्त बसून घेतल्याशिवाय ते बाहेरच येत नाही. अशा प्रकारचा तो मनुष्य आणि आपल्याला काही करा पण मला आदिवासी करा. माझा आदित्य नावाचा मुद्दा आहे MBBS झाला तर तो समाजाला सेवा देईल
आणि मग बाकीचे काही देणार नाहीत का? तो आदिवासी नाही, तो कस काय? त्याच्या 2007ला त्याच्या कोर्टात इव्हेंट झालं. त्याच्यानंतर तो कोर्टात गेला, कोर्टाने रिमांड केलं. त्याच्यानंतर त्याचं विकेट आलं. त्या दोघांचंही आम्ही 2016 मध्ये मी रिमांड केलं आणि तो कोर्टात गेला. कोर्टानं नाकारलं, तो सुप्रीम कोर्टात गेला, सुप्रीम कोर्टाने देखील नाकारलं. त्याच्यानंतर युनिटी पिटिशन दाखल केलं आणि हे सगळं झाल्यानंतर तो केशवराव मुंडे आपल्या इथे येतो आणि मग ही जेव्हा आपल्या या आदिवासी संघटना आणि साहेब आणि इथे जे साहेब बसलेले आहेत सर्व त्यांनी तिथे आलेले आहेत, त्यांनी सांगितलं आपला ते हिरो आहे ना आमचे सगळे ते लोक आले माझ्या मदतीला. कमिशनर साहेब नव्यानं काय करते त्यांना येऊन सांगितलं की असं प्रकारचं चालणार नाही, जो कुठल्यासाठी काम करतोय त्याला संरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्या विरोधात आपण गुन्हा दाखल केलेला आहे. असा संघर्ष करून आपल्याला कमिशनकडे गेला. एससीएसटी कमिशन मध्ये मी त्या केंद्राच्या नोकरीमध्ये काम केलेलं आहे. त्या टाकेचा फोन केला, पण साहेब हा बोगस तुमच्या आहे, त्याला कशाला सुनावणी देत आहे असं जेव्हा सांगितलं त्यावेळेस त्याला टाकायला गेलं आणि तो कुठेही जरी पाहिला आपले जे काही जे समाज बांधव आहेत, भगिनी आहेत, त्याची देखील आपल्याला सावध राहायला पाहिजे. कारण डोळ्यात तेल घातलं पाहिजे. रात्र महिन्याची आहे, शासन बी आपल्याला कोर्टात आपल्याला आधार मिळत नाही आणि शासन बी आपल्याला काही हे करत नाही. त्यावेळेस आपली लढाई आपण लढलं पाहिजे. जे आजच्या जागतिक आदिवासी दिनाच्या आपल्या आपल्याला संघर्ष करून आपल्याला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे, समता दिली आहे, संघटन दिलेलं आहे, त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्षाशिवाय आपल्याला काही अर्थ नाही. संघर्ष केलाच पाहिजे. आपली गरिबी, आपले जीवनमान, खेड्यांचं जीवन जे जरी असतं आपल्याला आपले घर दिसलं पाहिजे. आपण ज्या शिकायला आलेलं आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन बेसिक, कारण मगाशी साहेबांनी सांगितलं आपल्याला जरा मेहनत जास्त केली पाहिजे. मेहनत केलं तर निश्चितच यश मिळतं आणि आपला मार्ग सुंदर होईल, आपलं कुटुंब सुधारेल, आपलं घर सुधारेल, आपल्या गावामध्ये आपला सन्मान राहील. तुकाराम मुंडे साहेबांचं आज जे काय महाराष्ट्रभर गौरव होते तिथं मंत्री संत्री देखील त्याला काहीच करू शकत नाही. इतकं लोकप्रिय झाले, प्रत्येकाच्या मनामध्ये घरामध्ये ते म्हणजे घर करून राहिले. त्याचाही आदर्श घेतला पाहिजे. ते पण बरेच वेळेस नापास झाले, पण त्यांनी संघर्ष केला आणि आपलं महाराष्ट्र भारतामध्ये विश्वा क्रमांकावर आले आणि ते जे आहेत स्टेट खऱ्याला न्याय द्यायचं, खोट्याला प्रतिबंध करायचं, खोट्याची मदत होत नाही, इतकं त्यांचं ते चांगलं काम आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण इथे सर्व आलात आणि जे आजच्या जागतिक दिनाच्या निमित्ताने आणि आपण एवढे मोठं संघटन मी पहिल्यांदा आदिवासी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये पाहतोय. आता ती एक आम्ही माहिती घेतली आपल्या मंत्राच्या संदर्भामध्ये, तर नंदुरबार जिल्ह्यातले सर्वात जास्त कुठले की आम्ही पाहिजे आता बघायचं पडले की आपण आपल्या समाजात वकील अहो हे कोर्टाच्या लढाया कोर्टाने नियमानुसार असेल तर त्याला कुठलाही दबाव चालत नाही. कारण त्याला काही वेगळ्या प्रकारचं दिलं तर कोर्ट आपलं काय आणणार नाही आणि आपल्यावर काहीतरी ताकीद बोलली जातात. त्यामुळे आपल्याला वकील झाले पाहिजे, आपल्याला इंजिनियर झाले पाहिजे, डॉक्टर झाले पाहिजे, समाजसेवक झाले पाहिजे, उद्योजक झाले पाहिजे. अशा सर्व फील्डमध्ये, कारण प्रत्येकालाच काही नोकऱ्या मिळणार नाही हे सत्य आहे. त्याच्यामुळे आपल्या क्षेत्रामध्ये आपलं प्रावीण्य तज्ञ असा आपण घेतला पाहिजे. शासन आपल्या मदतीला आहे आणि जे नियमानं जे काही काम सहकार्य केलं पाहिजे, जे अनियमित असेल तिथं आपण बंद केलं पाहिजे, तरच आपल्याला न्याय मिळू शकतो. हे आजच्या या दिनानिमित्त मी तुम्हाला सांगतो. आणि माझी एक कविता म्हणजे सर्वात जाहीरच आहे. अपयश येत नाही. मगाशी आपण स्पर्धा परीक्षा, स्टाफ सिलेक्शन कमिशन, युपीएससी किंवा कुठलीही जी काही जागा आहे तिथे आर्थिक पाहिजे, आपली बाध्यता पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आणि अशा प्रयत्न जर केला तर आपल्याला कधीही अपयश येत नाही. अशाच प्रकारची कविता आहे, आपल्या सर्वांना कदाचित माहिती आहे. लाटांना घाबरणारी नाव किनारा गाठणार नाही, प्रयत्न करणाऱ्यांना कधी अपयश येत नाही. चिमुकली मुंगी
जेव्हा दाना घेऊन चालत असते, उभ्या भिंती ओढून शंभरदा घसरून पडते. मनातील निश्चय नसा नसा साहस भरतो. चढून पडणे, पडून चढणे निश्चयाला मजबूत करतो. अखेर तिची मेहनत वाया जात नाही. प्रयत्न करणाऱ्यांना कधी अपयश येत नाही. भर समुद्रात डुबक्या पाणबुड्या मारीत असतो. तळात जाऊन अनेकदा रिकाम्या हाताने वर येतो. मिळत नाही सहज मोती खोलवर पाण्यामध्ये. उत्साहात दुर्गिरीत होत असतो. अशाच त्रासामध्ये मोठी त्याची मोकळी प्रत्येक वेळी राहत नाही. प्रयत्न करणाऱ्यांना कधी अपयश येत नाही. अपयश एक आव्हान आहे, त्याचा स्वीकार करा. काय कमतरता राहिली आहे त्यात पुन्हा सुधारणा करा. जोर यश मिळत नाही सुखाने झोपू नका तुम्ही. लढाईचे मैदान सोडून पळून जाऊ नका तुम्ही. काही केल्याशिवाय कुणाचा जय जयकार होत नाही. प्रयत्न करणाऱ्यांना कधी अपयश येत नाही. जे डॉक्टर गोविंद काळे साहेब ज्या वसतिगृहात शिकलेले आहेत, संत ज्ञानेश्वर वसतिगृह, श्री चर्च रोड, पुणे इथे होतो. मी मला फर्स्ट क्लास असूनही मला लवकर नंबर लागेल नव्हता. अशा परिस्थितीमध्ये मला तर शिकायची इच्छा होती. माझ्या घरची परिस्थिती गरीबीची होती. अशा परिस्थितीमध्ये मला पुण्यामध्ये आनंद आवश्यक असल्यामुळे मी बेस मध्ये भाजी कटिंग करणे, पीठ मळणे याच वसतिगृहामध्ये काम केलं. याच वसतिगृहामध्ये माझा नंबर लागला. तिथंच मी MA पूर्ण केलं. त्याच्यानंतर मी LLB पूर्ण केलं. आणि हे जेव्हा जाहिरातीमध्ये सेंट्रल बिल्डिंग मध्ये जाणे किंवा जाहिरातीमध्ये कुठे आल्या त्या पाहायच्या आणि त्याप्रमाणे अर्ज केले. अर्ज केल्याप्रमाणे मला नोकरी मिळाली. एम्प्लॉयमेंट मध्ये नाव नोंदवलं. मी ते पुराचा किस्सा सांगतो तुम्हाला. मी जेव्हा MA पूर्ण झालं, ते समाज कल्याणकडे एम्प्लॉयमेंट सेल होता, त्याच्याकडे नाव नोंदवलं. पण मला तिथे काही कॉल आलेला नाही. मग त्याच्या रेस्ट हाऊसला आले होते मी आणि आमचा मित्र. आता काय बेकार आहोत, शिक्षण पूर्ण झालेलं आहे म्हणून आम्ही अर्ज द्यायला वसंतदादा पाटील साहेबांना इकडेच्या आपल्या पार्टीच्या शेजारीचे रेस्ट हाऊस आहे तिथे भेटायला गेलो होतो. त्या आम्हाला ते कोणी भेटू पण तयार नाही. मग आम्ही सकाळी 7 वाजता जाऊन नंबर लावला आणि मग अर्ज वगैरे तयार करून घेऊन गेलो. डिग्री काय ते सगळी जोडली आणि मग त्यांना भेटल्यानंतर वसंतदादा पाटील साहेबांनी, अरे बाळा अशा नोकऱ्या देता येत नाही असं त्यांनी म्हटलं आणि अर्ज घ्यायला तयार नाही. मी म्हटलं सर तुम्ही नोकरी नका देऊ पण अर्ज तर घ्या. मग अर्ज त्याने घेतला आणि मग पुणे विद्यापीठामध्ये पण नाव नोंदणी केली होती. त्यावेळेस तो अर्ज माझा मुंबईवरून पुणे विद्यापीठामध्ये आला आणि वसतिगृहाचाच पत्ता होता. त्या वसतिगृहाच्या पत्त्यावर एक पत्र आलं मला आणि त्या पत्रामध्ये लिहिलं किंवा तुम्ही तुमच्या तक्रारीविषयी गाडीविषयी पुणे विद्यापीठ एम्प्लॉयमेंट ऑफिसरला भेटा. तिथे गेलो. त्या एम्प्लॉयमेंट ऑफिसरला मी भेटलो आणि त्यांना म्हटलं तुम्ही तक्रारी करताय, हा तुम्हाला काही वाटतं का नाही. बोले तिथे मला सुरुवातीला जागायला सुरुवात केली. मग मी म्हटलं सर काय झालं. म्हणे मुख्यमंत्री कोणी नोकरी देऊ शकतात का अशा प्रकारचं त्यांनी ते बोलले. मी म्हटलं सर मी माझा प्रयत्न करतोय, मी अर्ज दिलेला आहे. त्याने मुख्यमंत्री आपल्या मुलाला देखील नोकरी देऊ शकत नाही असा त्याचा जो एम्प्लॉयमेंटचा जो ऑफिसर होता त्यांनी बोलला. मी म्हटलं मुख्यमंत्र्यांच्या मुलाला नोकरीची गरज काय, मला गरज आहे मी आलोय आणि तुम्ही अर्ज घ्या. तुमच्याकडे काय तर मला कॉल द्या, तसे तर तुम्ही गेलात असं म्हणून मी ते सोडून दिलं आणि रागामध्ये निघून गेलो. त्यावेळेस त्या एम्प्लॉयमेंट ऑफिसरला माझा राग आला. पण आता संयमानं कसं राहायचं. मग मला ग्लासामध्ये पाणी घेतले, पाणी थंड केलं आणि मग मला पाठवून दिलं. पण मला एम्प्लॉयमेंट कधी कॉल आलेला नाही. मी असं एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये किंवा पेपरला ज्या जाहिराती येतात किंवा MPC कडनं ज्या जाहिराती येतात त्याचं ते वाचन करणं, सेंट्रल बिल्डिंगला जाणे आणि आपण कुठं पात्र आहोत त्यामुळे अर्ज करणे असेच प्रयत्न केल्यामुळे मी सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये एक हेल्थ मिनिस्ट्री मध्ये काम केलं 2 वर्षे. तिकडे ते सोडून दिलं. दुसऱ्यामध्ये SC/ST कमिशन मध्ये आलो आणि तिथे 7 वर्षे काम केलं. त्याच्यामुळे आदिवासी समाज फार मला पाकिस्तानच्या बॉर्डर पासून बेळगाव पर्यंत आणि हे कर्नाटक बॉर्डर संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण, दादरा, नगर हवेली सर्व आहे. त्या जातीचा मध्ये मला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि पाहिल्यानंतर अंडावर मी जात ओळखू शकतो एवढं मला प्रवीण झालेलं आहे. आता ह्या जेव्हा स्पर्धा परीक्षेमध्ये अर्ज वगैरे आपले येतात त्याच्यात कंडिशनल व्हॅलिडिटी वाले मग आम्ही त्याच्यावर त्या सर्टिफिकेटवर काही लिहिलं नसतं. पण आपण ते अंडावर पाहिलं ते हा बोगस आहे.
मग मी त्या व्यक्तीला सपोर्ट करणार आणि हा बोगस आहे ह्याला प्रवेश दिला पाहिजे अशा प्रकारचं प्रतिबंध करून बोगस लोकांना त्या स्पर्धा परीक्षा तुमच्या एमपीसी युपीसी किंवा पोलीस मध्ये जे आहे त्या बऱ्याच प्रकारचा थांबण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे सगळे आज जे काही आदिवासी विकास जे गमट्यामध्ये जे काम करत आहेत ते खऱ्यासाठी न करता खोट्यासाठी संघर्ष करावा लागतोय खोटे लोकच आपल्या विरोधात काम करतायत कोर्टात जात आहेत आरोप करताय प्रत्यारोप करताय अशा प्रकारचा आहे कारण खऱ्याला निघून जाते तुमचे बावरा असेल तिकडे बिल्ला असेल त्यानंतर इकडे कोकणी समाज असेल त्या सगळ्यांना कुठल्याही प्रकारचं हे 5 जिल्हे 25 तालुके हे तुमचं आंबेगाव सुंदर असेल नाशिक निपाडा असेल त्र्यंबकेश्वर असेल इगतपुरी असेल त्या सगळ्या भागातील लोकांना ते ठाकर असतील कोळी बांधव असतील किंवा वारली असतील त्यांना आमच्याकडनं कसल्या प्रकारचा त्रास होत नाही त्रास होतो तो फक्त मराठवाड्यातील जे कोळी आहे बंदेबांधव आहे मुसलमान आहे त्या लोकांना त्रास होतो अमरावतीमध्ये आंध्र कम्युनिटी आहे कोड कम्युनिटी आहे त्यांना देखील त्रास होत नाही नागपूरकडे राजकोट पाडिया पारावती शिरोडच्या आतापल्ली आहेरी लाहेरीचे काही शेवटची गाव आहे त्या किंवा राजनांदगाव त्याच्याकडे जे भंडारे साहेब आहेत ना त्याच्या राजनांदगाव पर्यंत देवळीपर्यंत जे काही खरे लोक आहेत त्यांना कसल्याच प्रकारचा त्रास होत नाही जे आहे त्रास संघर्ष ते खोट्या विरोधात चाललेला आहे आणि शासन आणि जे सध्याचे अधिकारी आता कोर्टाकडनं जे काही जात निर्माण झालेली आहे खरं तर जन्माने आपण वाढतो जातीचे पण ते कोर्टाने डिक्लेअर केलेले आहे त्याच्यात संघर्ष होईल आता नव्यानं कायद्यामध्ये सुधारणा केलेली आहे आता ही सगळे वाढकाचा उकिरडा करायचं काम आता याच्या पुढे आम्हाला संघटना करावं लागणार आहे आणि खऱ्यासाठी संघर्ष करण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य पाहिजे आणि आपण देखील जागृत राहायला पाहिजे खरे कोण खोटे कोण त्याचा आपण देखील नाहीतर आपल्या जे झाडाचं जे घास आहे ते खाऊ ठेवतील आणि आपल्याला उपाशी राहावं लागेल एवढीच या ठिकाणी संदेश आहे मला इथे बोलून अध्यक्ष पद दिलं आणि माझा सन्मान सत्कार केला या सर्वांचे जे सुंदरकर साहेब आहे राज साहेब आहे आणि सर्व वार्ड मंडळी मॅडम पांडव त्या सर्वांनी जे सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि मी 2 शब्द इथे थांबतो जय हिंद, जय महाराष्ट्र.